जेव्हाही मला रात्री स्वयंपाक बनवायला कंटाळा येतो ना, तर मी हाच पराठा ट्राय करत असते. पण त्याआधी ना, कालची सुरुवात मस्त झाली होती. सहसा रविवार म्हटलं की आपण सकाळी उशिरा उठतो, पण आज आम्ही अगदी 7 वाजताच या सुंदरशा लोकेशनला पोहोचलो होतो. तर या लोकेशनचं नाव आहे सहस्त्रधारा. अगदी घराच्या जवळच आहे. किती छान ना, एवढ्या शहरात राहून सुद्धा सगळ्या लोकेशन अगदी 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे. कधी इच्छा झाली की स्कूटी किंवा गाडी काढायची आणि निघून जायचं. तर आज आम्ही सकाळी सकाळी अंघोळीला इथेच आलो होतो आणि त्यानंतर रात्री मात्र काहीच बनवायची इच्छा नव्हती. खूप थकल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मस्त असा न्यूट्रेला पराठा बनवलेला होता. हा पराठा खायलाही खूप टेस्टी लागतो, त्याचबरोबर हेल्दीही आहे. तर इथे मी थोड्याशा तेलामध्ये बारीक कांदा, त्याचबरोबर लसण जिऱ्याची पेस्ट घातली आहे. जी न्यूट्रेला किंवा सोयाबीन वडी असते ना, त्याला व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे. त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं. त्यानंतर ते देखील यामध्ये व्यवस्थित भाजायचं. बेसिकचे मसाले घालायचे आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. मी वाटेल तर यामध्ये थोडंसं पनीर किंवा बटाटाही उकडलेला ॲड करू शकता, पण मी अगदी सोयाबीनपासूनच बनवलं होतं आणि मला असंच आवडतं. तुम्ही वाटेल तर ही भुर्जी डायरेक्टली पोळीसोबतही एन्जॉय करू शकता, पण मला पराठे बनवलेले जास्त आवडतात. हे पराठे दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खूप टेस्टी लागतात. जेव्हाही मला कंटाळा येतो ना, तर मी हा पराठा नक्की ट्राय करत असते. जर तुम्ही कधी हा पराठा ट्राय केला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.